उमेदवारांची त्या ठिकाणी पळापळ चाललेली आपल्याला पाहायला मिळते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीनही उमेदवार हे प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतं आहे। शहराध्यक्ष रामभाऊ तुपे आपल्याशी चर्चा करण्यासाठी आहेत। तात्या, तुमच्या उमेदवारांना उरुळी कांचन असेल, वळती असेल, तरडे असेल, शिंदवणे असेल, सोरतापोडी या गटामध्ये कसा प्रतिसाद वाटतो? या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन होत असताना आत्ता खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झालेले आहेत आणि या ठिकाणी अशोक बापू असतील, आमदार कटके असतील, त्याचप्रमाणे पवारसाहेब असतील, अजितदादा असतील, रोहित पवार असतील, सुप्रियाताई सुळे असतील आणि आढळराव पाटील, सर्व राष्ट्रवादी एकत्र झाल्यामुळं या ठिकाणी खूप मोठी ताकद या ठिकाणी मतदारसंघामध्ये वाढलेली आहे। आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेचे जे आपण उमेदवार दिले आहेत या पक्षाने, हे अत्यंत सुज्ञ, कर्तबगार आणि विकासाचं व्हिजन असलेले उमेदवार या ठिकाणी आपण दिलेले आहेत। यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेले उमेदवार आहेत आणि या ठिकाणी आपण प्रशासनामध्ये जिल्हा परिषदेचा जो उमेदवार दिला जितेंद्र भैया बडेकर, याला बी प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे। त्याचप्रमाणे भ्रष्टाचारमुक्त कारभार करणारा हा आमचा खऱ्या अर्थाने हा उमेदवार आहे। या ठिकाणी विकासाची कामाची क्वालिटी करायची असेल तर आपल्याला जितू भैया बडेकर शिवाय पर्याय नव्हता। त्याचप्रमाणे इकडं शिंदवणे गटात अण्णा माडिक असतील, ते बी विकासाचं व्हिजन असलेले उमेदवार आहेत। त्याचप्रमाणे आम्ही पंचायत समिती गणात अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातली या ठिकाणी आमची भगिनी या ठिकाणी उमेदवार दिली, कोमल गणेश कांबळे, अत्यंत गरीब कुटुंबातली आणि पण कामाचे अत्यंत आवड असलेला उमेदवार या ठिकाणी आम्ही दिलेला आहे। त्यामुळं येणाऱ्या आत्ता इलेक्शनमध्ये हे तिन्ही उमेदवार आणि दोन्ही पक्ष एकत्र झाल्यामुळं अत्यंत मोठ्या मताच्या फरकाने या ठिकाणी विजय होणार आहेत। या ठिकाणी एवढं सांगतो आणि येणाऱ्या 5 तारखेला होणाऱ्या इलेक्शनमध्ये घड्याळाचं चिन्हावर सर्व लोक मतदान करून भरघोस मताने विजय होतील, याच्यात तीळ मात्र शंका नाही। आणि येणाऱ्या 7 तारखेनंतर जे विकासाचं कामं करायच्यात, जे वाडेवस्त्यावरले ज्या काही उणेवर राहिला असतील किंवा गावातील काही प्रश्न असतील, काही मोठे प्रश्न असतील, हे सर्व सोडवण्यासाठी म्हणजे त्यामध्ये रेल्वेचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, पाणीपुरवठ्याचा प्रश्न असेल आणि किरकोळ जे काय समाज मंदिरं असतील, गटर असतील किंवा स्मशानभूमीचे सुधारा असेल, काय असेल, ही कामं तर होतीलच, पण मोठ्या कामातसुद्धा आम्ही सर्व या ठिकाणी लक्ष घालतील आणि या ठिकाणी जिल्हा परिषदेवर दादांचीच या ठिकाणी सत्ता येईल आणि दादा म्हणजे दिलेला वादा पूर्ण करणारं व्यक्तिमत्व असल्यामुळं या ठिकाणी आम्ही एक जीवाने काम करून येणाऱ्या 5 तारखेला घड्याळ हे चिन्ह बहुमताने मतदान करून 7 तारखेला विजयामध्ये आपण सर्वांनी सामील व्हावं अशी या ठिकाणी मी विनंती करतो। या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।